नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे दोघेही वाल्मिक कराडला चांगलं ओळखतात। दमानी यांचं वक्तव्य, तर तपासात काही निष्पन्न झालं नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिपद द्या, दमानी यांची भूमिका। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईपर्यंत आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। रोज पुरावे गोळा करणार, 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबणार, अंजली दमानी यांचा पवित्रा। धनंजय मुंडे आरोपींना अजूनही पाठीशी घालतात। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकच, सुरेश धस यांचा आरोप। पंकजा मुंडेंनी आम्हाला व्हिडिओ कॉल केला होता, मात्र मंत्रिमंडळात असणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात काही मांडलं नाही। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याकडून नाराजी व्यक्त। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। तर मालमत्ता जप्त करणं ही एक कायद्यातली तरतूद आहे, सुरेश धस यांचं वक्तव्य। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल। माणिक फड आणि बाळू सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अनंत प्रतिष्ठानच्या रुग्णालयाला मुंडेंनी त्रास दिला नाही, धनंजय मुंडेंनी आमच्या ट्रस्टच्या रुग्णालयासाठी नेहमी मदत केली। सुरेश धसांनी केलेले आरोप शिरसाळा इथल्या लोढा परिवारांना फेटाळले। बीडमधील कालचा मोर्चा राजकीय करिअरसाठी होता, राजकीय पोळी भाजण्यासाठी नेते लढत आहेत। मोर्चावरून दमानी यांचा उपस्थित नेत्यांवर निशाणा। अंजली दमानी यांना बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून पत्र, पोलिसांनी दमानी यांकडून पुरावे मागितलेत। बीड हत्या प्रकरणामधील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानी यांचा दावा आहे। मी कालच मला आलेले व्हॉइस नोट पोलिसांना पाठवलेत, आणखी गरज पडल्यास मी सर्व पुरावे देईन, अंजली दमानी यांची माहिती। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, फडणवीसांचे CIDचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना आदेश। बंदूकसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे पाटलांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाडांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा दाखल। मी दाखवलेलं व्हॉट्सअप चॅट जितेंद्र आव्हाडांचं स्क्रीनशॉट फेक असेल तर पोलीस तपासात समोर येईल, कोर्टात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, रुपाली पाटील आक्रमक झाल्यात। बीडमधील भाषण संपल्यावर चॅट कसा बाहेर आला, ते चॅट आधीच समोर यायला हवं होतं, व्हायरल चॅटवरून आव्हाडांचा सवाल। जळगावच्या पालकमंत्री पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही पालकमंत्रीपद मिळो, निर्णय आनंदानं स्वीकारू, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं वक्तव्य। तर योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत, राऊतांची टीका। लोकशाहीला खड्ड्यात घालणारे वर्ष म्हणून 2024 लक्षात राहील, सत्यमेव जयते हा भारतीय संविधानाचा नारा पूर्णपणे संपलाय, सामनातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड, त्यात अजित पवारांचाही मतदारसंघ, अन्यथा अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत, आमदार उत्तम जानकर यांचा मोठा दावा। विधान परिषदेच्या शब्दाशिवाय आता कोणत्याच पक्षात प्रवेश करायचा नाही, संवाद मेळाव्यात बबनराव शिंदे यांच्यासमोर कार्यकर्त्यांची भावना, तर त्याबाबत आज बोलता येणार नाही, बबन शिंदेंचं वक्तव्य। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णी यांनी भगवा रंग दिलाय। भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। शिर्डीत 12 जानेवारीला भाजपचं महाअधिवेशन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांची असणार प्रमुख उपस्थिती। तरुणांना भाजपसोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा, मुख्यमंत्री फडणवीसांचाही सन्मान होणार। या जिल्ह्याचा किंवा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असं काही नसतं, कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री असेल तरी जनतेची कामं करावी लागतात, पालकमंत्री पदावर गणेश नाईक यांचं वक्तव्य। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये, कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत। रोजगार, शेती, सौर ऊर्जा क्षेत्रात मित्रा संस्थेनं दिशादर्शक काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश। कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात आरोपी शुक्ला दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर इतर 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असेल।
नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार. इंडिगो एअरलाइन्सचं व्यावसायिक विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर लँड करणार. मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन. चेंबूर नाका चौकामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. कल्याण बालिकेची अत्याचार प्रकरणाच्या खटल्यामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. तर एका महिन्यात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्याच्याही सूचना. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधल्या जवळगा इथल्या सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराचा 4 पथकाच्या माध्यमातून शोध सुरू. तुळजापूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली तपास सुरू आहे. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची रत्नागिरीच्या खेडच्या एसटी स्थानक प्रमुखांना त्यांनी धारेवर धरलाय. खेड दापोली या शेवटच्या एसटी बसमधील प्रवाशांना ड्रायव्हरनं खोटं कारण सांगून एसटी बसमधून उतरवल्यानं खेडेकर आक्रमक. शिवाजीराव अढळराव पाटलांकडून राजगुरुनगरमधल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबियांची भेट. अढळराव पाटलांकडून पीडित कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करा. नाकर्तेपणा लपवण्यासाठी ऑन कॅमेरा दिखाव्याचा खेळ नकोय. खासदार वर्षा गायकवाडांची अढळराव पाटलांवर टीका. पुण्याच्या मुळशीमधील माणगावच्या नवनाथ पारखींची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय प्रदेश सचिव या पदी नियुक्ती झाली आहे. तर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंकडून नियुक्ती. मंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभाचा घेतला आढावा. अनुयायींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या शिरसाट यांच्या प्रशासनाला सूचना. दक्षिण कोरियामध्ये लँडिंग वेळी गिअर खराब झाल्यानं विमान अपघात. या अपघातामध्ये आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हाजी अली जंक्शन येथील हिरापन्ना शॉपिंग मॉलमधील एका दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाणांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सलग सुट्ट्या आणि विकेंडमुळे साईनगरी हाऊसफुल. नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची नाशिकमध्ये गर्दी. शहरातील पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळे भाविकांनी गजबजलेली आहेत. कोकणात पर्यटकांची गर्दी. खाडीतील बोट सफारीला देखील पर्यटकांचा प्रतिसाद. कांदळवन सफारी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून साताऱ्यातील सिंचन योजनेची पाहणी. योजनेचं काम वेळेत पूर्ण करण्याचे जयकुमार गोरेंचे आदेश. योजनेमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. सोलापूरच्या माढ्यामधील 2 मैत्रिणी एकाच वेळी झाल्यात सीए. अंकिताला पहिल्या तर दीप्तीला दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश आलंय. दोघींना नागरिकांकडून सत्कार. बिग बॉस मराठी या रियालिटी शोचा विजेता सूरज चव्हाणचा बांधकाम कामगारांसोबत काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पडाळ्यातील परुंदरे या मैदान वाचवण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम. क्लबचा प्रस्ताव रद्द करण्याची मनसैनिकांची मागणी. जळगावच्या कासोद्यामधील मधुकर ठाकुरांकडून सायकलवारी करत स्त्रीभ्रूण हत्येविरोधामध्ये जनजागृती. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कांद्याच्या काढणीला वेग. कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहील. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव, नंदुरबार, नागपूर या ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालंय. कैरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानंच शेतकऱ्यांनं भाजीपाला रस्त्यावर फेकला. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील आठवडे बाजारातला प्रकार आहे. नागपूरमध्ये छातीवर वार करून ऑटोतून फेकून देत हत्या केल्याची घटना उघड. धांतोली पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या वाईमध्ये गुन्हे शाखेकडून सापळा रचत सराईत आरोपीला अटक. आरोपी कुणाल सट्टेकडून
देशी पिस्तूलसह 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. जालना शहरातल्या जुना मोंढा परिसरात व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झालेली आहे. पुण्यातील सांडवणी इथं नद्यांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेवर कारवाईचे आदेश. ठाण्यात अंमली पदार्थ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. वर्षभरामध्ये 654 गुन्हे दाखल झाले तर 58 विदेशी नागरिकांना अटक. पुण्यातून चोरलेल्या 8 दुचाकी जप्त. जालन्यामधल्या परतूर पोलिसांकडून जप्त. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पंढरपूरजवळ भाविकांच्या बसला ट्रकची धडक. 2 भाविकांचा मृत्यू झालाय. देवदर्शन करून पुण्याकडे निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला धडक दिली आहे. या बसमधील 34 प्रवासी जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीरजवळ एसटी बस उलटल्यानं 13 प्रवासी जखमी. उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर प्रवाशांना डिस्चार्ज. मुंबई ठाण्यामधील चोरीच्या रिक्षा. नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून वापरणारा आरोपी ताब्यात. चोरीच्या 6 रिक्षा जप्त. राज्यातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुणे आणि मुंबईचा वाटा सर्वाधिक. नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आयटीचा विस्तार. केंद्र माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती सोमवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती आहे. 2 दिवसात मालमत्ता कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणार. मुंबई महापालिकेचा मालमत्ताधारकांना इशारा. महापालिकेच्या 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ॲक्शन मोडवर. मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या 70 जणांविरोधात गुन्हा दाखल. दादरचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त होणार. धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी मैदानावर रेती मिश्रित माती टाकण्यात येणार आहे. मैदानाच्या सभोवतालच्या भागामध्ये पाईपनं पाणी भरण्याचे निर्देश. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. गेल्या काही दिवसात नदीमधील पाण्याच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यात हवामान बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ तर हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट. हिवताप डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली आहे.